नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पाटील हब या यूट्यूब चॅनेलवर। आजची अत्यंत एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। बाजूच्या स्क्रीनवर तुम्ही ती माहिती पाहू शकताय। राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातनं नो एंट्री। आपण ती हेडिंग पाहू शकतोय की राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात नो एंट्री। राज्य सरकारचा निर्णय आणि नियुक्तीबाबतच्या धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी। आरक्षण अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि गुणवत्ता धारकांना फायदा। ही जी बातमी मित्रांनो, ही लोकमत न्यूज नेटवर्क यांची बातमी मुंबईच्या पुरवणीमध्ये ही पब्लिश झालेली। स्पर्धा परीक्षामध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि परीक्षा बसण्याची संधी यासारख्या सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणास गुरुवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिला मान्यता देण्यात आली। राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि परीक्षा बसण्याची संधी, परीक्षा शुल्क वगळून शासनाने दिलेली सवलत घेतलेली जर असेल अशा उमेदवारांची गणना आता संबंधित राखीव प्रवर्गामध्ये करण्यात येईल व अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदांवर दावा करता येणार नाहीये असे या धोरणामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आता मित्रांनो, राखीव प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी निवड प्रक्रियामध्ये कोणत्याही टप्प्यावर वय आणि शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षा बसण्याची संधी, पुन्हा परीक्षा शुल्क ही बाब वगळून या बाबतीत नियुक्तीमध्ये कोणतीही सवलत जर घेतलेली नाही अशा उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातून करता येणार आहे। या धोरणाचा फायदा गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील निवड होणाऱ्या उमेदवारांना जास्त प्रमाणात फायदा होणार आहे। या निर्णयामुळे गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात खुल्या प्रवर्गात निवड होणाऱ्या उमेदवारांबाबत स्पष्टता निर्माण झालेली। आरक्षणाच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि सुसंगती यामुळे येणार आहे। आता केंद्राशी सुसंगत असा हा निर्णय, मग आता नेमका हा निर्णय केंद्राशी सुसंगत धोरणाशी कसा आहे तेही आपण एकदा समजून घेऊया। राज्य सरकारचे राखीव प्रवर्गातील उमेदवारांबाबतचे धोरण नसल्याची गंभीर दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC यांनी घेत हे प्रकरण सुमोटो दाखल करून घेतले होते। तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय निवड झालेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी याबाबत याचिका केली होती। त्यावर राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचे धोरण निश्चित करावे असा आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिलेला होता। केंद्र सरकार सोबतच इतर राज्य सरकारचेही याबाबतचे धोरण हे निश्चित आहे। त्याच्या धर्तीवर राज्य सरकारने हे धोरण राखीव प्रवर्गातील उमेदवाराबाबतचे धोरण निश्चित केले आहे। केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत हे धोरण असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचा आक्षेप नेमका काय होता मग? तर MPSC परीक्षेच्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा जास्त गुण मिळाले असतील तर MPSC कडून अशा राखीव प्रवर्गातील उमेदवारांची शिफारस ही खुल्या प्रवर्गातील नियुक्तीसाठी केली जायची आणि MPSCच्या शिफारशीनुसार राज्य सरकार अशा राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून नियुक्ती देत असे। खुल्या प्रवर्गातील जागा या कमी होत चालल्या होत्या, म्हणजे कमी होत असल्याने या विरोधात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी कोर्टात धाव घेतली। मित्रांनो, या संदर्भात तुमचे मत नेमके काय ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मात्र लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पाटील हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेला बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट ही मिळत जाईल। तुर्तास धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।